नमस्कार मित्रांनो, माय नेम इज कान. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये, जिथे मी आज आलो आहे मुंबईमध्ये. येस, पण मुंबईमध्ये मी आहे, पण ज्या जागी मी आलो आहे ती जागा पाहून तुम्हाला असं वाटणार नाही की मी खरंच मुंबईमध्ये आहे. कारण ही जागा जी आहे ती मुंबईच्या चकाचौंधपासनं एकदम वेगळी आहे आणि तितकीच जुनीसुद्धा आहे. ही जागा आहे महाकाली केव्स, म्हणजेच बुद्धिस्ट केव्स आहेत, जे खूप प्राचीन आहेत. 2000 वर्षा आधीपासून इथे बनलेले आहेत. येस, तर मुंबईच्या या पवईच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हा जो जोगेश्वरीचा परिसर लागतो अंधेरी ईस्टचा, तिथे हे केव्स आहेत. एका छोट्याशा डोंगरावरती इथे कोरलेले हे जे केव्स आहेत ते एकदम प्राचीन बुद्धिस्ट काळातील जुने 2000 वर्षापूर्वीचे केव्स आहेत. तर आपण आता हा परिसर जो आहे सगळा तो पाहूया, कसा आहे, कशा प्रकारचे केव्स आहेत, काय काय गोष्टी इथे आहेत ते सगळं आपण बघूया आणि याबद्दलची थोडीफार जी काय माहिती अवेलेबल आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर चला एक्सप्लोर करूया महाकाली केव्स. मुंबई, गगनचुंबी इमारती, लोकल ट्रेनचा आवाज आणि सतत धावणारे आयुष्य. पण याच गर्दीत अंधेरी पूर्वच्या मध्यभागी एक असे ठिकाण आहे जे या शहरापेक्षाही हजारो वर्ष जुने आहे. ही आहेत महाकाली लेणी, ज्यांना कोंडिविटे लेणी असेही म्हणतात. प्राचीन काळात या भागाला कोंडिविटे गाव असे म्हटले जात होते, ज्यामुळे येथे असलेल्या बौद्ध लेण्यांना लोकांनी कोंडिविटे लेणी असे नाव दिले. नंतरच्या काळात या लेण्यांना महाकाली लेणी असे नाव पडले, कारण जवळच महाकाली देवीचे मंदिर आहे. स्थानिक लोक या परिसराला देवीच्या नावाने ओळखू लागले, त्यामुळे बौद्ध लेणी असूनही त्यांना महाकाली लेणी असे नाव प्रचलित झाले. महाकाली लेणी या एकूण 19 दगडात कोरलेल्या बौद्ध लेण्यांचा समूह आहे. या लेणी नैसर्गिक दगडात म्हणजेच काळ्या बेसॉल्ट खडकात कोरल्या गेल्या आहेत. यांची निर्मिती साधारणतः इसवी सन पूर्व 1 ते 6व्या शतकादरम्यान झाल्याचे मानले जाते. म्हणजेच या लेण्यांना पूर्ण बनून तयार होण्यासाठी 600 ते 700 वर्षांचा कालावधी लागला. या लेणी बौद्ध भिक्षूंचे मठ म्हणून वापरले जात होते. आजपासून सुमारे 2000 वर्षांपूर्वी हे क्षेत्र व्यापार मार्गावर महत्त्वाचे केंद्र होते. मित्रांनो, हे जे सापाचं जे कल्चर आहे तुम्ही जे बघताय, त्याला 7 तोंड आहेत. तो किती, 1 2 3 4 5 6 7. तर तुम्ही विचार करत असाल हा 7 तोंडाचा साप का? आपल्याला तर असा साप कुठे पाहायला भेटत नाही. तर त्या काळी मे बी असे साप असतील सुद्धा, कारण त्यावेळी लोक जे काही गोष्टी वगैरे असायच्या ते असेच भिंतीमध्ये कोरून ठेवायचे. तर कदाचित त्या लोकांनी असा साप पाहिला देखील असेल. या परिसरामध्ये असा साप असू शकतो. खरंच असा साप होता नाही होता आम्हाला माहित नाही, आपण कधी पाहिलं नाही. असे साप इथे या परिसरामध्ये असू शकतात. आपण पटकन इथून निघालं पाहिजे. महाकाली लेण्यांमध्ये काही ठिकाणी भगवान बुद्धांच्या प्रतिमा आणि कोरीव आकृत्या दिसतात. बहुतांश मूर्ती साध्या, शांत आणि ध्यानमय अवस्थेत आहेत. लेण्यांमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्तूप. स्तूप हा बौद्ध धर्मातील एक पवित्र घुमटाकार रचना आहे, जी बुद्धांचे अवशेष किंवा त्यांची आठवण आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून बांधली जाते. हे ठिकाण म्हणजे प्राचीन इतिहास आणि आधुनिक शहर यांचा अद्भुत संगम आहे. महाकाली लेणी फक्त दगडात कोरलेली रचना नाही, त्या म्हणजे मुंबईच्या हजारो वर्ष जुन्या संस्कृतीचा पुरावा आहे. या लेण्या आपल्याला सांगतात की मुंबईचा इतिहास हा सुरू होतो ध्यान, साधना आणि बौद्ध परंपरेपासून. तर मगाशी आपण जे केव्स पाहिले ती होती या केव्सची पुढची बाजू.
आता तुम्ही हे जे मागे बघताय हे आहे मागची बाग. तर जसं मी मगाशी म्हणालो की हा जो परिसर आहे तो खूप प्राचीन आहे. तो जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचा आहे आणि हा मुंबईमध्येच आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की मुंबईच्या चकाचौंधपासून ही जागा एकदम आपल्याला वेगळी दिसते आणि जुनी आहे. तर इथे तुम्ही 2000 वर्षांपूर्वीची ही वास्तू पाहताय आणि या गेटच्या पलीकडे रस्त्याच्या बाजूलाच आताच नवीन वसलेलं मुंबईचं हे शहर वस्ती आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही जागा आणि या जागेचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन जागा पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या मुंबईचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय.